गुड मॉर्निंग एव्हरीवन. लाईफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 170 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजच्या दिवसाची पण सुरुवात झालेली आहे विथ अर्धवट झोप. रात्री किती लवकर झोपली असेल तरीही सकाळी जागत येत नाही, नींद पुरी नाही हो रे. आणि आता पाच दिवस, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, 4 दिवस उलटलेत तरी पण सवयच लागून नाही राहिली अजून पण. आणि माझे पप्पा पण आले आहेत जॉगिंग करून. दिखाती हेलो पप्पा. हेलो. इतनी जल्दी कैसे आ गए आज? जल्दी जाना है. त्यांना ड्युटीवरती लवकर जायचं म्हणून लवकर जॉगिंग करून आलेत. गाईज मी केव्हाची आवरून बसली तरी पण हा पोरगा निघायलाच तयार नाही. तुमचं 7:30ला बसायची तुझी, एवढं लवकर जाऊ नको. तुझे जाके भी खड़ा ही रहना पड़ता है. तो 5 मिनट बाद निकलेंगे. तो पापा की बैग भी रेडी हो चुकी है जाने के लिए. बाय. कौन हारता है? भारत में मैं एवढे सिरियसली पाहते का माझा ब्लॉग? येस. तांत्रिक किंवा कॅन्सल करण्यात आला. पावसाळ्यापूर्वी सूचना मिळेल तसे गाईज पावसाळ्याच्या रील बघती. दाखव पावसाचा रिचार्ज 4 महिन्याचा मारण्याऐवजी चुकून अनलिमिटेड मारला गेला. आज आ गए ना तो इसको बहुत खुशी हो रही है, मेरे को बहुत खुशी हो रही है. यस. और इसको भी बहुत खुशी हो रही है. कारण आम्हाला पप्पा येतात नाही सोडायला. फिक्स मोठं डिस्कशन. जुडिओ प्लॅन बांधायचा. आपण तिथंच उतरू, तिकडं उतरू आणि मग तिथून इथपर्यंत येऊ. मग मी तुला तिथं सोडेल तुझ्या तिथं आणि मग मी घर पर जायला. समजो प्लॅन? समजो. कोणत्या दिवसाचा प्लॅन आहे हा? शुक्रवार. आणि तुला ना लिस्ट बनव. लिप बाम अजून काही पाहिजे सांगतो. फक्त तुला तिथे जाऊन व्हिडिओ कॉल करू. हां फक्त ते थोडंसं पाठवून दिलं. तर काहीच आम्ही इथे पेट्रोल पंपावरती थांबलो आहे बसमध्ये डिझेल टाकण्यासाठी. आणि समोरच एक पिकअप उभी आहे, त्यावर एक मोठा टायगर आहे. असं रिअल वाटतं ना, तो खूपच रिअल आहे. असं वाटतं आता डायरेक्ट आपल्या गाडीवरती झेप घेतो मी काय. साक्षी तुझं पण तूच विंडोच्या साईडला तुझ्या समोरच. बघा ना गाईस किती खरं वाटतं ते एकदम. आणि ॲज युजल कपे मला घ्यायला आला होता आणि तिथून आम्ही गेलो होतो डायरेक्ट श्रीकृष्णाच्या मंदिरात. दर्शन वगैरे घेतलं आणि मग घरी गेलो.